चालेल. आता आजची कंडिशन तुम्ही पाहिली हो. आणि आजची तारीख आहे 17 सप्टेंबर. 17. तर विशेष म्हणजे काय आहे माहिती आहे का? विदर्भाचा जो भाग आहे, हं, तो तुमचा परिसर म्हणजे वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा. हं, हं? या भागांमध्ये 20 तारखेला परतीचा प्रवास स्टार्ट करतोय हं. आणि याच्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आहे. हो. आता दुपारनंतर अचानक कोणत्याही क्षणाला ह्या 20 तारखेला पाऊस दिवस मावळता बऱ्याच भागांमध्ये प्रवेश करणार आहे आणि सुरुवात हा हं, 65% एवढी कव्हरेज क्लाउड कव्हरेज म्हणजे ढगांची कव्हरिंग आहे. हं, हं, त्यामुळे एकदमच एकाच दिवशी सर्व भाग घ्यायचा नाही, पण 65% भागांमध्ये याची मजल आहे. हं, प्रचंड प्रमाणात विजांचा कडकडाट. हं, तुमच्या परिसरामध्ये 100% 80 ते 90% कव्हरिंग एरिया असणारी तारीख आहे 21. हं, म्हणजे 20-21 पासून तुमच्या भागात दररोज हं. विजांचा कडकडाट, पाऊस, कुठे वारं आणि कुठे नदी नाले वाहतील अशी कंडिशन ही तुमच्या भागाचा प्रश्न झाला. हं, हं. उर्वरित महाराष्ट्रामध्ये 21 तारखेपासून पाऊस सुरू होते. हो. त्याच्यामध्ये धोका तर आहेच हं, हं. बऱ्याच भागांमध्ये. तर परतीच्या पावसामध्ये जे काही कंडिशन असतात हो. म्हणजे विजा पडणं, हं, हं. वादळी वारे असणं, उभा माल आडवा होणं अशी भीती सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. हं, आणि हं. ती साहजिकच आहे कारण की ऑगस्ट महिन्यामध्ये, श्रावणामध्ये बऱ्याच ठिकाणी नुकसान झालंय. हो. पुन्हा आता आता हातातोंडाशी आलेला घास आहे. हो. हं. तर असे प्रकार या भागांमध्ये विदर्भामध्ये आहेत, मराठवाड्यामध्ये आहेत आणि हं, त्यानंतर खानदेश आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये. हं. आणि एक विशेष म्हणजे तुमच्याकडे सुरुवातच अवकाळी आहे. हां. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये, खानदेशामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हं, सुरुवात ही मध्यम ते जोरदारची आहे. हं, हं. हां. आणि जसं-जसं 23-24 तारखेपर्यंत जाईल तसं-तसं विजांच्या कडकडाटामध्ये ह्या लेव्हलमध्ये वाढ होणार आहे. हां. गरमीची लेव्हल वाढणं, विजांचा कडकडाट वाढणं. हं, त्याच्यामध्ये धुळी आहे. हं, आता सगळ्यात मोठा प्रश्न होता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा, हं. की रोपं टाकायची आम्हाला कसं करायचंय? आता बरोबर. शक्य 7 तारखेपर्यंत रोपं टाकता येणार नाहीये. हं. कारण की कांदा रोपांना उगवण शक्ती ही पावसाच्या जोरावरती असते हो. आणि पाऊस जर जोरदार पडला तर 4 दिवसाच्या आसपास, आता 4 दिवसच बाकी राहिले पाऊस मग इकडे पण प्रवेश करायला 21 तारखेला इकडे पाऊस प्रवेश करतोय. हं, हं. तर याच्यामध्ये उगवण्याचा टाइम आणि पावसाळ्याचा टाइम सोबत असणार आहे. मधामध्ये गॅप 4-5 दिवसाचा आहे. हं. पण त्या गॅपमध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल. पुन्हा पाऊस एक 2 ऑक्टोबरच्या नंतर वाढणार आहे. हं. एकंदरीत 7 तारखेनंतर माझ्या अंदाजानुसार शेतकऱ्यांना संधी मिळणार नाहीये. हं, हं. हं. आता सोयाबीन काढणी आणि परतीचा पाऊस हे दोन्ही गोष्टी सोबतच आल्यात. त्या हो. गत्यंतर नाहीत. त्याला आता कसं तरी निभावावंच लागणार आहे. पण हो. एक अशी माझ्याकडनं एक मी प्रत्येक लाईव्हमध्ये सांगत आहे, हं, की ज्यांच्या शेतामध्ये टोंगळ्या इतकं पाणी साचतंय हं. आणि 4-4 दिवस जर पाणी आलं तर अक्षरशः माल सडू शकतो. अशा शेतकऱ्यांनी पाण्याचं योग्य विल्हेवाट लावायची हं, अगोदरच. कारण की हं. आताच्या पिरियडमध्ये बघायला गेलं तर मशीन्स वगैरे जाऊ शकतात जागेवरती. हो. त्यांना 2-3 दिवस हं. आहे 20 तारखेपर्यंत. आणि आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या शेतकऱ्यांना ही विनंती आहे, हं, कारण की काही घडीसाठी किंवा काही महिन्यासाठी का होईना, हं. त्या शेतकऱ्यांचं पाणी तुमच्या शेतामधून एखाद्या कोपऱ्यामधून का होईना जाऊ द्या. हो, हो. कारण की माल सगळ्यांना प्रिय आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हं, आपण अंदाज देत आहे, शेतकऱ्यांमध्ये एकी वाढत आहे. हं, त्याच्यामुळे एकीची भावना ठेवा, कारण की दुसऱ्याचं शेत तळ्यावर भरतंय हं. आणि माझ्या इथनं पाणी जात असेल सोयीस्करनं तर जाऊन द्यायला पाहिजे. हो ना. हं. तर अशा काही गोष्टी आहेत ते समजून घ्या सगळ्यांनी. आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याची कमेंट आहे आपल्या तोडकर हवामान अंदाज या ऑफिशियल चॅनलवर आपण जो या 3 तासापूर्वी व्हिडिओ टाकला. हो, हो, हो. तर यवतमाळ भागातील शेतकऱ्याचं कमेंट असं का आम्ही कोरडवाहू शेतकरी आहे. हं, हं, हं. तर त्यांना नितांत गरज आहे पावसाची कोरडवाहू म्हणल्यावर. हं, हं, हं. त्यांना सुद्धा आता 20-21 पासूनच पावसाचं आगमन होईल त्या जिल्ह्यात देखील. हं, हं, हं. हं. तर त्यांना तर पावसाची आवश्यकता आहे म्हणून त्यांची शेतकऱ्यांची आपल्या चॅनलवर कमेंट आहे का आम्हाला हं. कधीपर्यंत पाऊस आगमन होईल पहिलं. यवतमाळ जिल्हा ना? हो. तर यवतमाळ जिल्हा सेम तुमच्याच बरोबरीचा हो, आहे. हो. पूर्व विदर्भ. हो, हो, हो. तो तुमच्याच बरोबरीचा आहे. पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे म्हटलेले मी सुरुवातीलाच. हं.